12 बलुतेदार म्हणजे कोण होते नेमके? दोन प्रकार होते, एक बलुतेदार आणि एक आलुतेदार. बार्टर सिस्टम पण म्हणता येत नाही याला, ती सेवेची देवाणघेवाण होती. अच्छा. सेवा दिल्यानंतरच वस्तू मिळायची. बलुतेगिरी असं आहे की वंश परंपरेनं त्या घराची सेवा करायची. नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणांनी बलुतेगिरी बंद केली. मेडिवल काळापूर्वी जे होतं ते कामानुसार जात ठरत होते. बरोबर. पण नंतर जातीचं रूपांतर कामात आणि कामाचं रूपांतर जातीत कधी झालं हे काय? हे कुणालाच समजले नाही. पण सर याच्यातूनच शोषण वाढलं ना? सिस्टमनं बलुतेगिरी तयार झालेली होती. त्या सिस्टममध्ये शोषण तर हे आहात. 1971चा दुष्काळ पडला. त्या काळामध्ये सरकारनं दुष्काळी कामं काढलेली होती. तिथं जातपात सगळे बाजूला राहिली, फक्त पोट एवढंच उद्देश होता. तुम्ही स्वतः पण जोगवा मागायचं. वाचन प्रचंड प्रमाणात झालं तेव्हा यातला फोलपणा लक्षात आला. प्रॉब्लेम असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरकच लोकांना कळलेला नाही. वाटेल ते अंगात येणं वगैरे हे जे प्रकार आहेत ते अजूनही सर्रास चालू येतं. आत्ता खरी कास्ट सिस्टम पाहिजे होती ही माझी थेरी आहे. हा लोहारानं लोहाराचंच काम करायचं. मग त्यामुळे टाटा बिटानं गाड्या बिड्या बनवायच्या नाहीत. अंबारानं त्या पर्सेसच बनवायच्या, तुमच्या गुचीच्या असो नाही तर आणखी कुठल्या असो, एलवीच्या असो, त्या जातीनंच ते बनवायच्या. जी त्या क्षेत्रात काम करत होती त्यांची कामं बंद झाली, त्याच्यानंतर गुन्हेगारी वाढली. काही जमातींना गुन्हेगारी शिक्का मारलेला आहे, जसा पारधी समाज. शिक्षणानं जात जाईल असं वाटलं होतं डॉक्टर बाबासाहेबांना, तसं काही झालेलं नाही.